नमस्कार मित्रांनो विधानसभा 2024 अगदी 8 ते 10 दिवसामध्ये आचारसंहिता लागू होणार आहे आणि निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे आणि याच अनुषंगानं आज आपण चर्चा करण्यासाठी जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी लातूर जिल्ह्यामधील औसा मतदारसंघ आहे या मतदारसंघातील नागरसोगा या गावी आलेलो आहोत। तर चला मित्रांनो, या गावातील जी काही ज्येष्ठ मंडळी असतील त्यांच्याशी आपण चर्चा संवाद करणार आहोत। त्यांना प्रश्न विचारणार आहोत की अभिमन्यू पवार साहेबांचं मला काम दाखवा, हा आपल्या या प्रश्नापासून आपली सुरुवात असणार आहे। तर ठीक आहे मित्रांनो, चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। यावेळेस तुम्हाला काय वाटतं की अभिमन्यू पवार साहेबांच्या विरोधामध्ये त्यांना टसल देणारा चेहरा, त्यांच्या विरोधात चुरस देणारं व्यक्तिमत्व तुम्हाला कोण वाटतंय? आता सध्या तर काँग्रेसमध्ये श्रीशैला पौडगे आहे। श्रीशैलाप्पा उडगे साहेब टक्कर देतील। एकीकडे दिनकर माने साहेब आहे आणि संतोष भाऊ सोमवंशी असे 3 चेहरे आहेत महाविकास आघाडीकडे। तुम्हाला काय वाटतं कोणाला तिकीट भेटेल असं वाटतंय? दिनकर मानेला मिळेल। दिनकर माने साहेबांना भेटेल। तुम्ही दोघांचा पण काळ बघितलेला आहे। मागील एक 10-15 वर्षाखाली माने साहेबांचा काळ होता 1999 पासून ते 2009 पर्यंतचा। आता अभिमन्यू पवार साहेबांचा काळ आहे। दोघांची जर तुलना केली तर कुणाच्या काळामध्ये विकास कामं चांगली झालेली आहेत असं तुम्हाला वाटतंय? वैयक्तिक तुलना केलं तर पवार साहेबाच्या काळात झालेत। पवार साहेबांच्या काम वैयक्तिक पण पक्ष बघितला तर दिनकर माने साहेबांचा पक्ष मजबूत आहे। विकास कामाबद्दल बोलतोय आपण। अभिमन्यू पवार साहेबांची विकास कामं आपल्या गावामध्ये कोणती झालेत? शिवरस्ते, जोड रस्ते, बरेच गावाचा विकास झाला। हे शिवरस्ते, जोड रस्ते वगैरे प्रमुख रस्त्यांकडे बघितलं असता रस्ते कसे आहेत गावाला जोडणारे? इतर गावांपासून आजूबाजूची गावं कोणती आहेत? चांगले तर रस्ते, सगळे चांगले रस्ते। हो। गावात स्थानिक गावामध्ये रस्ते कसे आहेत? गल्ली बोळ वगैरे इतर रस्ते झालेले आहेत का? ग्रामपंचायतनं सुधारणा केल्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली। म्हणजे याचं श्रेय तुम्ही ग्रामपंचायतीला देता? ठीक आहे। की गावामध्ये कोणत्या गोष्टीची कमतरता आहे की जी तुम्ही ते जनतेना नेत्यांना मागणार आहे? सध्या तर वीज, पाणी, रस्ते हे सगळे कामं झालेले आहेत सध्या तरी। तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीमध्ये मुद्दा कोणता असेल? भरपूर मुद्दे आहेत। शेतकऱ्यांचा मुद्दा आहे, मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे, ओबीसी प्रवर्गाचा पण मुद्दा गाजतोय। मुद्दाच आहे शेतीमालाला किफायतशीर भाव नाही। शेतीमालाला किफायतशीर भाव नाही, त्याच्या उत्पादन खर्चावर आधारित भावच नाही शासनाचा। उत्पादन खर्च ज्या पद्धतीने आहे, जसं की कोणत्या पिकाबद्दल बोलतोय आपण? सोयाबीन असो, कुठलंही पीक असो, त्याचं उत्पादन हे करून खर्च करून तुम्ही भाव ठरवा, हमी भाव द्या। बरोबर आहे। म्हणजे सध्या जसं बघतोय आपण सोयाबीनच्या पिकाला भरपूर खर्च येतोय, पण त्या पद्धतीनं कमीत कमी 8,000 भाव पाहिजे सोयाबीनला ह्या खर्चाच्या मानानं। सध्या जो खर्च होत आहे त्या खर्चाच्या मानानं 8,000 रुपये भाव पाहिजे। एक लास्ट प्रश्न विचारून आपण शेवट करतोय। आपल्या गावातून अभिमन्यू पवार साहेबाला लीड भेटेल असं तुम्हाला वाटते का? भेटेल की? भेटणार? हो। एवढं होऊन सुद्धा तुम्ही समस्या वगैरे सांगितलं आतापर्यंत की तरी सुद्धा तुम्हाला वाटतं की गावातून वैयक्तिक गावातून भेटणार, थोडी बहुत तरी गावातून लीड भेटणार? ठीक मित्रांनो, आपण गावाच्या मेन चौकामध्ये आलेलो आहोत आणि या वडाच्या झाडाखाली इथं काही ज्येष्ठ मंडळी बसलेली आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करूया। बाबा, अभिमन्यू पवार साहेबांचा कार्यकाल जो आहे 5 वर्षाचा, या कार्यकालामध्ये विकास कामं झालेत का? झालेत। कोणती कामं झालेत? कामाला काय, गावाची नाली होळी आहे, रस्ते होळ्याचे, सडक होळी आहे। अभिमन्यू पवार साहेबांना आपल्या गावातून लीड भेटेल का? मतदान चांगलं पडेल का? पडते अण्णा, मतदान पडेल का? बिलकुल चांगलं का पडतंय? 101%। 101%। कोणती कामं झालेत विकास कामं? काही सडकाचे झाल्यात, काही नाल्याचे झाल्यात, काही या गावातल्या सरपंचाचं वगैरे काही त्यांनी मागून घेऊन त्यांच्या हवाली करू लागल्यात। कामं चालू आहे। शेतकऱ्याच्या मुद्द्यांवरती सध्याचं जे सरकार आहे, सध्याचं हे सरकार तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं आहे। मालाला भाव नाही म्हणतात मग आता कोणतं ते थोडं सहन करावं लागतं। सहन करावं लागतं। बरोबर आहे की बाबा, कसं वाटतं तुम्हाला सध्याचं सरकार मालाला भाव देत नाही असं म्हणताय सगळीकडे? तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला शेती नाही, आम्ही मजूर आहोत। मजुरांसाठी कसं आहे सरकार? आम्हाला बटव्यानं शपथपत्र दिलाय, खंडोबा पसला रस्तो करतो म्हणलाय, अजून केलं नाही। दाखवतो, चला नेऊन। रस्ता झालेला नाही। कोण म्हणलं तुम्हाला रस्ता करून देतो म्हणून? स्वतः मालक आहो। नाही, रस्ता तुम्हाला कोण करून देतो असं म्हटलं होतं? बटव्यानं म्हणलंय सरपंच साहेबांनी म्हणले। हो। अभिमन्यू पवार साहेबांकडे कधी मागणी केली आहे का या गोष्टीसाठी? नाही, आम्ही त्याला नाही, त्यांच्याकडे केली नाही मागणी? फक्त सरपंचानं आम्हाला बोललेलं आहे। सरपंच साहेबांनी बोलले ना, केलेलं नाही? नाही। बरोबर आहे।
तुम्हाला काय वाटतं अभिमन्यू पवार साहेबांचं काम गावासाठी कसं आहे? त्यांचा स्वभाव आम्ही घेतच नाही. का घेत नाही ही तर कळते की आम्हाला तवाच वरून तुम्ही करला लाव काम पण ही तर होई ना की म्हणजे वरून कामं यायला लागलेत परंतु ती कामं प्रत्येक ठिकाणी जात नाहीत, कानाकोपऱ्यात पोहोचत नाही. हां बघू बरोबर आहे. तुम्हाला काय वाटते बाबा साहेबांचं जे काम आहे पवार साहेबांचं काम कसं वाटतंय? चांगले आहेत. काम चांगलं आहे? होय नंबर 1 आहेत काम. कोणतं काम चांगलं वाटलं त्यांचं तुम्हाला? सगळंच काय जे असेल ती काय योजना आणलेले आहेत करलेले आहेत काय ते सरकारची जी लाडकी बहीण योजना ही योजना कशी वाटते? चांगलीच आहे ना. आता चांगल्याला चांगलंच म्हणावं लागेल का. चांगली योजना आहे. शेतमालाला भाव देत नाही म्हणतात सरकार, हे सरकार कसं वाटतंय? आता शेतमालाला भावाचं का का आता का सरकारनं का झटमंडे बोलल्या ही एक मोठी गोष्ट आहे. हा का उगा लहान आहे का गोष्टी. शेवटचा प्रश्न विचारतोय, आपल्या गावामधून पवार साहेबांना चांगलं भरघोस मतदान लीड भेटेल का? लीड भेटते न भेटाय काम करणाऱ्याला कधी कुठेही लीड आहेच की हो. कामं झालेत मग कामं पूर्ण झाले. ठीक आहे, चालतं मित्रांनो. गावात आणखी काही ज्येष्ठ मंडळी आहेत, आपण त्यांच्याशी पण बोलूया, त्यांचं म्हणणं जाणून घेऊया. पवार साहेब जो नेता आहे त्यांचे विकास काम आपल्या गावात कसे झालेत? चांगली कामं झाली. विकास भरपूर चांगली कामं झालेत. चांगली कामं झालीत. कामाला कोणते कमी नाही. कामाला कोणती कमी नाही. गावातून त्यांना चांगलं भरघोस मतदान पडेल वाटते का? पडतंय पडणार. अभिमन्यू पवार साहेबांचा 5 वर्षाचा मागचा जो कार्यकाल आहे, या कार्यकालामध्ये विकास कामं कशी झालेली आहेत? चांगली झालेली. चांगली झालेली आहेत. कोणती कोणती विकास कामं झाली? काय नाही नाला म्हणले कोणते सिंचन करायचं रोड केले त्यांनी. कुठली अडचण दूर केली सगळी त्यांनी. पाण्याचा प्रश्न मिटला आहे. पाण्याचा प्रश्न वगैरे मिटलेला आहे. इतर तुमच्या थोडक्यात काय रस्ते, वीज, पाणी वगैरे ह्या लाईट चांगली व्यवस्था झालेली आहे. चांगली झालेली आहे. येणाऱ्या पुढच्या 5 वर्षासाठी तुम्ही गावातून कोणत्या अपेक्षा ठेवणार की जी काय आणखी कामं झालेली नाही, तर तुम्हाला वाटतं की आता येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही साहेबांकडे मागणी करू? तुम्हाला काय वाटतं? काय आता मागणी म्हणजे लाईटचं एक काम त्यांनी हो म्हणले करून देतो म्हणले. लाईटचं कोणतं काम? पॉवर हाऊस मोठं गावासाठी पॉवर हाऊस पाहिजे. विकास कामाबद्दल बोलतोय आपण अभिमन्यू पवार साहेबांच्या. आणखी कोणती कोणती विकास कामं झालेली आहेत? भरपूर झालेत हो गावातले. कोणते कोणते झाले? रोड झाला, पाणी झालं, वीज आहे, अजून मागणी केली आहे डीपीसाठी. पुन्हा नवीन टाकीचं बांधकाम चालू आहे सध्या. थोडक्यात काय तर तुम्ही संतुष्ट आहात या कामावर, त्यांच्या कामाबद्दल? होय जिंकून येतील असं तुम्हाला वाटतंय? होय येणार जिंकून. हो. बाबा तुमचं म्हणणं काय आहे? मराठा आरक्षणाचा एक मुद्दा आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती आपल्या गावामध्ये हा मुद्दा फॅक्टर चालेल का? सरकारला अडचणीत घेतील का? ही गाव अभिमन्यू पवार साहेबासाठी 75% मतदान होतंय. 75% मतदान होते. हा कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ओमराजे निंबाळकर साहेब जिंकून आले, तर आपल्या गावातून त्यांना कसं होतं? बीजेपीला, भारतीय जनता पार्टीला काय सांगायला 75% ह्यांना मतदान कवा बी होणार. भारतीय जनता पार्टी मग होता आता हा लीड भेटलेली आहे गावामध्ये कालच्या लोकसभेच्या निवडणुकीला. हो भेटली होती. भेटली होती. हो किती मतदानाचं गाव आहे आपलं? काहीतरी 4000 आहे. 4000. हा 4000 पेक्षा जास्त मतदानाचं गाव आहे. हो तर एक लास्ट प्रश्न विचारून शेवट करतोय. अभिमन्यू पवार साहेबांना टसल देणारं कोणी आहे का तालुक्यामध्ये? पूर्ण वाटतंय का तालुक्यात कोणच नाही टसल द्यासारखं. तालुक्यात कोणच नाही? हा दिनकर माने साहेब आहेत, श्रीशैला पाउडगे साहेब आहेत, संतोष भाऊ आहेत. ही मान्या 2दा पडले ना, आता कसं पुढे येत ती. माने साहेबांचा जो 10 वर्षाचा मागे कार्यकाळ होता, मागचा 10 वर्षाचा, तो काळ आणि हा काळ कसं वाटतं तुम्हाला? ह्याच्यात लय मोठा फरक आहे आमदार साहेबाचा. फरक आहे. हा मग लय कामं केलंय. हा काहीच करा नाही. अभिमन्यू पवार साहेब यांचा जो कार्यकाल आहे आपण तुलना करतोय, मागे आता आमदार अभिमन्यू पवार साहेब आहेत, मागे बसवराज पाटील साहेब होते, त्याच्या अगोदर दिनकर माने साहेब होते. आतापर्यंत जो तुम्ही बघितलेला आहे काळ, 25 वर्षाचा कार्यकाल झालेला आहे, तुम्हाला सगळ्यात चांगलं काम कोणाचं वाटलं? अभिमन्यू पवाराचं. अभिमन्यू पवार साहेबाचं. हां दिनकर माने साहेबाचा, बसवराज पाटील साहेबाचा काळ नाही ती बेकार होता लय. बेकार होता. हां गावात विकास कामं कसं झाली? बस राजनं काय केलं? 200-200 रुपये दिले, कुठल्या लोकाला काय दिले नाही. हो आणि विकत घेतला म्हणलं तुमचं मतदान त्याने बोलूच देत नव्हतं बसवराज कुणालाच. बोलू देत नव्हते. हा पैसे देऊन मतदान विकत घेतले होते. हा आपल्या गावात कसं झालं त्यावेळेस? त्यावेळेस आम्हाला बी काही लोकांना दिले पैसे, काही लोकांना दिले नाही पैसे. या निवडणुकीमध्ये पैसा वाटप होईल असं वाटतं का तुम्हाला? नाही होईल की न द्यायला काय झालं, लोक देणारच की. हो आता चढावडी करते तीच. आता अभिमन्यू पवारासंग जोड नाही कोण देणार विरोधीवाले. विरोधी देणार. हा गावात कुणाचा पैसा येईल वाटतं तुम्हाला? अभिमन्यू पवार साहेबाचा पैसा येईल का? कुणाला माहिती आहे कुणाला येतोय ते. अभिमन्यू पवार साहेबाचा येईल का दिनकर माने साहेबाचा येईल किंवा विरोधी पार्टीचा येईल? विरोधी पार्टी येणारच की पैसा. येणार पैसा. हा 100% येणार. मतदान तुमच्या गावातले लोक पैसा घेऊन मतदान देतात? मतदान करीत नाहीत.
पैसा देऊन बी मतदान करत नाही. करत नाही. कशावर मतदान होते आपल्या गावामध्ये? हे भाजपला होते. भाजपला होते. कोणत्या मुद्द्यावर मतदान होणार आहे गावात यावेळेस? हा विकास केले की भरपूर ते ना. विकासाच्या मुद्द्यावरती मतदान होईल मग? होय 100 जिंकून येतील अभिमन्यू पवार साहेब? ते येते 100%. ठीक आहे. अभिमन्यू पवार साहेबांचा मागील 5 वर्षाचा जो कार्यकाल आहे, या कार्यकालामध्ये विकास कामं कशी झालेली आहेत? विकास झालाय का? विकास झाला ना झाला त्यांनाच माहिती, आम्हाला तर जाणवत नाही काय. तुम्हाला विकास दिसला नाही आहे? नाही सडकांनी इथं गावात नाही व्हायला, शिवाराने झालाय म्हणून. शिवारान झालेला आहे. कोणती कामं झालेत? टायफेटा केल्यात म्हणून नक्की तेवढे 100% मला माहित नाही. गावात नाही झालेला शेतरस्ते वगैरे झालेत असं म्हणतात. कधी गेलाय का शेतरस्त्याने वगैरे? नाही कसे झाले शेतरस्ते? नाही झालं, दिसले असतील की जाताना वगैरे? जायलाच नाही तर जायलाच नाही, त्यामुळे माहितीच नाही. बरं जात नाही मी असं. गावाच्या बाहेर जात नाही, त्यामुळे गावच्या बाहेर विकास झाला, गावात नाही. जरांगे फॅक्टर या निवडणुकीमध्ये चालेल का? लास्ट प्रश्न विचारतोय. जरांगे फॅक्टर चालेल का? त्यांना येऊ ना येऊ ती चालणार. चालणार. त्यांनी साधारण लोकांच्या मनात बसलेली गोष्ट आहे आणि प्रत्येक घरात एका हुना गाबडं बोंबलत येऊन लागलेलं आहे. कमीत कमी त्यांना चापराशी तर म्हणून लागेल एवढी तर अपेक्षा आहे. प्रत्येक घरचे 4-2 हिंडलेत का बोंबलत हिंडायला लागले. बरोबर आहे. मग त्याच्यामुळं थोडं एका जातीला, एका पक्षाला, एका ह्याला धरून त्यांचे बी घ्या, त्यांना बी काही टक्के द्या, ही मराठ्याला बी काही टक्के द्या, बाकीच्या इतरांना बी द्या. असं कुठलंच आता मराठा जसं बाहेर पडलाय का असं कोणता समाज बाहेर पडू नये. पण सगळ्याला आरक्षण भेटावं. जे परिस्थितीनुसार कमी जास्त काय होईल ते द्यावं. हे देतो घेतो म्हणून शेवट काढणे. आता काय आपलं झालं एवढी बरंच आहे, कशी काय माय घालणार असं म्हणणे. ठीक आहे, चालतंय. अभिमन्यू पवार साहेबाची कामं आपल्या गावामध्ये झालेत का? काय झालेत? कसं आहे, शेताची कामं तशी राहिली, शेताची कामं झाली नाही? वाटर रस्ते वगैरे तसे आहेत. अर्धेवा झालेत का? अर्ध्याने निर्दे एक खोऱ्यावरून माती काम केलं नाही, गेले निघून. पुन्हा कोण केलं काम? पवार गेलं की तुम्ही केलं? नाही, कामं झाली नाही. काहीच झालं नाही. कोणतं तुम्हाला काम आता येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीमध्ये तुम्हाला काय वाटतं, कोणता नेता चांगला टसल दिला वाटतं अभिमन्यू पवार साहेबाला? हो बाई, आता ते आता मी का सांगू त्याला? नाही, अभिमन्यू पवार साहेबाचं काम तुम्हाला कसं वाटतंय? मला माहिती तिकडेच बोला. अभिमन्यू पवार साहेबाचं काम कसं वाटतंय बाबा? मला विचार सांग, तुम्ही सांगा की. मला येत नाही सांगा हो साहेब. काम चांगलं झालं असं चांगलं झालं सांगा. झालेत का नाही? कामं झालेत का नाही? झाले, कसे झाले? चांगले आहेत का कामं? चांगले झाले. चांगले झालेत. कोणती कामं झालेत? कोणती बी नाही तर व्हायला एक दिवसांना झाली तसं नाही झाले. या निवडणुकीमध्ये आपल्या गावामधून त्यांना लीड भेटेल का? अवघड आहे. अवघड आहे, लीड भेटणार नाही. त्यांच्या विरोधामध्ये तुम्हाला चांगला नेता कोणता वाटतोय? दुसरा नेता येणारे सारखेच होणार आहे तर काय कोणत्या बी आला तर सगळे सारखेच आहेत. तुम्ही मागं दिनकर माने साहेबांचा पण काळ बघितला असेल, आता अभिमन्यू पवार साहेबाचा काळ. दोघांमध्ये चांगला काळ कोणाचा वाटला? अभिमान चांगला झाला. अभिमन्यूचा चांगला झाला. त्यात बरा वाटला. बरा. ठीक आहे बाबा, दिनकर माने साहेब का अभिमन्यू पवार साहेब, या दोघांमध्ये कोणाचा काळ चांगला वाटला? आम्हाला एकच म्हणायचं आहे, दुसरं काही म्हणायचं नाही. मंत्र्याचं, खासदाराचं, आमदाराचं मानधन एका मिनिटात वाढतंय सगळ्याच, आणि शेतकऱ्याचं काहीच प्रश्न सुटत नाही. का बरं? कोणता प्रश्न आहे शेतकऱ्याचा सध्या? एक नाही, सब शेतकऱ्याचा प्रश्न, सगळे शेतकऱ्याचे प्रश्न आहेत. हां, आता विमा आला नाही, हां, अनुदान पडणं गेले, हां, शेणकामुळे शेताच्या वाटा नाहीता, हां, आणि त्यांचं कसं मानधन एका मिनिटात वाढतंय न करून विचार घेता न घेता. आपल्याकडे 2 सरकार आहेत, एक महायुती सरकार आहे, महाविकास आघाडी. आणि त्या सरकारला काही म्हणणं करा, फक्त त्या बी ह्याचं आमदार खासदाराचं, ह्या बी आमदार खासदाराचं मानधन कसं का वाढतंय, कसं वाटतं 1 मिनिटात? सध्या आपल्या इथे ओमराजे साहेब खासदार आहे. आम्हाला तू ओमराजा माहीत नाही ना, ही तुमचा ही माहीत नाही, फडणवीस माहीत नाही ना, तुमचं काय नितीन गडकरी माहीत नाही. आम्हाला ती माहीत नाही. आम्हाला फक्त सगळ्याच सरकारनं कुण्या बी महायुतीचा असो, नंतर त्या अजून भाजपचा असो, नाही राष्ट्रवादीचा असो, शिंदेचा असो, शरद पवाराचा असो, ह्यांचं कसं का मानधन वाढतंय, कसं वाटतंय? गपमाने वाढते. म्हणजे सगळे नेते लोक शेतकऱ्याचे नाहीत. बाबा, इकडे बाबाला विचारूया. बाबा, कुणाचं काम चांगलं वाटलं तुम्हाला? दिनकर माने साहेबांचं काम चांगलं वाटलं की अभिमन्यू पवार साहेबांचं? हो, काम आमचं झालं नाही की. कोणतं काम आहे? वाटलं शेताला वाट नाही, आमच्या शेताला वाट नाही. अभिमन्यू वाट नाही.
अभिमन्यू पवार साहेबांनी संपूर्ण मतदारसंघामध्ये क्षेत्ररस्ते केलेत असं म्हणत आहेत, तुमच्याकडे झाले नाहीत का? नाही झाले नाहीत. नाही झाले. दुसरी कोणती कामं झाली नाहीत का? दुसरे तर आपल्या आपणच करावं लागते कामं, त्याच्यावर काय सगळ्याच भागवणारच कसं आहे. तुम्हाला काय वाटतं जे येणारच सरकार आहे पुढचं सरकार महाविकास आघाडीचं त्याने करेल का काम? का करते त्याने तर का करतंय, कित्येक सरकार येऊन गेल्यात. आमचं वय 70च्या पुढे गेलंय, आम्हाला वाट अजून नाही. चला तुम्ही दोघांचा काळ बघितला, अभिमन्यू पवार साहेबाचा बघितला, दिनकर माने साहेबाचा बघितला, बसवराज पाटील साहेबाचा बघितला, कुणाचा काळ चांगला वाटला? थोडक्यात थोडा सध्याचा काळ चांगला आहे. सध्याचा काळ चांगला आहे. बाबा तुम्हाला कुणाचा काळ चांगला वाटला? मला कळत नाही बोलायचं. बोलायची गरज नाही, थोडं बोला. कुणाचा काळ चांगला वाटला? सगळ्यांचा काळ बघितलाय. चांगले अभिमन्यू पवार साहेब चांगले कुणा कामं नाहीत, चांगली आहेत पण शेतकऱ्याची कामं नाहीत. शेतकऱ्याची कामं नाहीत. बहिणीला उचलून धरलंय आणि मेहुण्याला खाली टाकलंय. बहिणीला उचलून धरले आणि मेहुण्याला खाली टाकलं. काय आहे मेहुण्याला? हा मेहुण 2,000 रुपये द्यायला लागले की सरकार 3 महिन्याला एकदा दिवलंय. 3 महिन्याला आणि 4 महिन्याला दिवलंय सरकार, तेवढंच की दुसरं काय आहे? हा बरं, आम्ही मतदान अभिमान पवारलाच करणार. अभिमन्यू पवार साहेबांनीच करणार. हा नक्की, कधीही. हा हाताला धरून मारून घ्यायचा शिक्का. हाताला धरून मारून घ्यायचं. हा बरोबर. अभिमन्यू साहेबांना हो इकडे बघू बोलूया. दादा, अभिमन्यू पवार साहेब का दिनकर माने साहेब? पवार साहेब. पवार साहेब. कामं कशी झालेत? आमचं काम केलं नाही. केलं नाही तरी बी पवार साहेब केलं नाहीत. खड्डा रिंगा आम्ही सोडले का बाथरूमच्या, पण ते अजून उभा केले ठेवले, पण अजून उभा करून दिली नाही. डब्बा आपला बाथरूमचा. माणूस नाराज होतं का? नाराज होत नाही. नाराज होते ना. हा व्हायला पाहिजे. रिंगा आमच्या सोडल्या, खड्डा खणला, मग ते बाकीचे भांडं बसून द्यावं लागलं का? बाथरूम भरून द्यायला पाहिजे. त्याच्याकडून आधार कार्डाचा नंबर घेतला, पैसे उचलून निघून गेले. पैसे उचलले त्यांनी. हा त्यांचं कामं झाली होता, आमचं काम झालं नाही. माझं कामं झालेली नाहीत आणि फक्त पैसे उचलून घेऊन गेले. हा बाथरूमचं काम माझं झालं नाही. सरपंच साहेबांनी केली असतील ही कामं, सरपंच साहेबाकडे गेला पाहिजे. सांगितलं तुमच्याकडलेच माणसं आले त्या आयुष्याचे, दोघात एकाचे बसविले डबे, आपला डब्बा बसवायला नाही. सरपंच साहेबाकडे तक्रार केला असाल तुम्ही ह्या गोष्टी? कुणाच साहेबाला काम नाही गावात, त्यांना कळत नाही का? त्यांना कळायला पाहिजे. आपली काय चूक नाही, आम्ही पण त्यांनाच समजावं. त्यांच्या आता गटातून माणसं आपण आलो, पहिलं मतदान आम्ही त्यांनाच दिलं, पण त्यांनी आमचं भांडं बसून द्यावं, आम्ही त्याला मतदान करून टाकतो. चला एक लास्ट प्रश्न विचारतोय. अभिमन्यू पवार साहेबांना आपल्या गावामध्ये मतदान पडेल का चांगलं? त्यांना 90% मतदान पडतं आमच्या गावचं. 90% मतदान पडेल. हा 90%. दिनकर माने साहेबांचा काळ बघितलाय तुम्ही, कसा वाटला अभिमन्यू पवार साहेब? माने साहेब चांगले होते, पण ती त्यांच्या गटामध्ये गेल्यानं पडलं, महाग पडलंय, पण त्याला मतदान कोण टाकत नाही जास्त. आता नाही टाकत. गावातून होणार नाही आपल्या. कमी पडेल त्याचे पाहुणे टाकतात. कमी मतदान पडेल माने साहेबांना. ठीक आहे, इकडे आणखी विचारूया. इकडे बाबा, दिनकर माने साहेब, बसवराज पाटील साहेब, अभिमन्यू पवार साहेब तिघांचा तुम्ही काळ बघितला आणि चांगलाच बघितलेला आहे. तुम्हाला कुणाचा काळ चांगला वाटला? कारकीर्द कुणाची चांगली वाटली? हा कार्यकाल कुणाचा चांगला वाटला? अभिमन्यू पवारचं. अभिमन्यू पवार साहेबांचा. विकास कामं कशी झालेत अभिमन्यू पवार साहेबांची आपल्या गावामध्ये? चांगले झाले ते. कोणती कामं झाली? नाली काम झाले, फरशीचे गावाअंतर्गत, शिवरस्ते, आता तिकडे बाबांशी बोल. टाके, पाण्याची टाकी. आता तिकडे बाबा शाळेचे इमारत, बालवाडीचे 2 ऑफिस झाले अजून नवीन. थोडक्यात कामं झालेली आहेत. इकडे आता बाबांना बोलू, त्यांनी म्हणले शिवरस्ते झालेले नाहीत म्हणायला लागलेत, थोडे झाले का निकृष्ट दर्जाचे झालेत असं म्हणतायत. ह्याच्या अगोदरचे सगळे निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत. ती तर झाडासहित खाल्लेले आहेत. आता काय सांगावं तुम्हाला मी. शेतकऱ्याची कोणती समस्या तुम्ही आता आल्यावर मांडसाल, जे कोणी नेते लोक येतील त्यांच्याकडे? शेतकऱ्याची सध्या कर्जमाफी व्हायला पाहिजे. कर्जमाफी व्हायला पाहिजे. 100% कर्जमाफी व्हायला. सरसकट संधीमध्ये आहे शेतकरी सध्या. मालाला भाव नाही आहे म्हणताय तुम्ही, ह्या सरकारकडे कसं बघताय? मालाला भाव तर कसा आहे, हाय नाही. हे आता पूर्वीच्या काळामध्ये मालाला भाव सोयाबीनलाच तेवढा जास्त होता, बाकीच्या मालाला कमीच होते. आता कसं आहे? आता सर काय सोयाबीनचं मात्र आहे नुसतं. चला एक लास्ट प्रश्न विचारून शेवट करतोय. आपल्या गावामधून
अभिमन्यू पवार साहेबांना लीड भेटेल का? माझं वैयक्तिक मत आहे, मी लीड भेटेल ना भेटेल की प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या भावना आहेत. माझं वैयक्तिक मत आहे त्यांनी चांगलं काम केलेलं आहे, बस. चांगलं काम केलेलं आहे. तुम्हाला काय वाटते बाबा, त्यांचं काम कसं आहे? चांगलं आहे. चांगलं काम आहे. कोणती आता मराठा आरक्षणाचा एक मुद्दा चालतोय, त्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांना घेरलं जाते. तुम्हाला काय वाटते, मराठाला आरक्षण भेटलं पाहिजे का? आणि भेटलं पाहिजे तर कोण देणार? भेटलं पाहिजे हे बरोबर आहे म्हणणं, पण 10% दिले सरकारनं दिले, तरी त्याच्यावर काही लोक लागलेले आहेत कामाला आत्ताच्या ह्या काळामध्ये. त्याच्यात काय अजून का पुढे आता केंद्र सरकार राज्य सरकार का आरक्षण किती द्यायचं ना द्यायचं का करायचं पुढलं आपल्याला काय माहिती आहे. जरांगे पाटील साहेब म्हणतात की आम्हाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण पाहिजे आणि ते आमच्या हक्काचं आहे. तिथं काय म्हणता तुम्ही? त्यांची मागणी ती आहे. नाही, त्यांची मागणी जर असली जरांगे पाटलाची तरी ती कसं द्यायचं का ना द्यायचं आहे ती आता केंद्र सरकार ठरवेल. केंद्र सरकार, केंद्रामध्ये सध्या महायुतीचं सरकारच आहे, एनडीएचं सरकार आहे, BJPचं सरकार आहे, देत नाही आहेत. आता कसं म्हणणार तुम्ही? देत नाही म्हणजे आता त्याच्यात काय काय आता त्याच्यातल्या तुट्या आम्हाला काहीच माहिती नाही तर हां, मग आपण कसं म्हणावं काही. गावामध्ये जरांगे फॅक्टर चालेल का बाबा? गावामध्ये जरांगे फॅक्टर आपल्याला चालेल का? तुम्हाला कसं वाटतं मला हे सांगा. तुम्ही एवढं चॅनलवाले फिरलेला, तुम्हाला कसं वाटतंय, कोणतं येईल असं वाटतं एकंदर? मी तुम्हाला प्रश्न विचारतो. बाबा मी माझं कसं आहे मग, फक्त मी मत विचारायला लागलो. मी तुम्हाला विचारला प्रश्न, तुम्ही त्याचं उत्तर द्या ना मला. गाव तिथं वेगळं आहे, मी माझा मतदारसंघ पण वेगळा आहे. किती गावचा सर्वे केलो आतापर्यंत? सध्या मी फक्त औसा मतदारसंघात फिरतोय. मग औषामधलं सांगा फक्त, कोणत्या समाजाचं येईल तसं सांगता येत नाही. प्रत्येक गाव तसं वेगळं, गाव तसं आम्हाला सांगता येत नाही. हे योग्य नाही. पाटलाबद्दल तुम्ही विचारला, प्रत्येक खेडू चालला तुम्ही, ती बरोबर आहे तुमचं. मराठा आरक्षण ही मिळावं ही तुमचं मागणं, पण जरांगे पाटील कुठपर्यंत गेलेत ही तुम्ही आम्हाला सांगा. म्हणजे कसं म्हणता कुठपर्यंत? म्हणजे समाजामध्ये तुम्ही तेढ निर्माण करू लागला. समाजामध्ये तेढ, हा, जातीमध्ये तेढ निर्माण करून ओबीसी मधून मागवलेले म्हणतात जरांगे पाटील. म्हणजे जरांगे पाटील चुकीचं आहेत का सरकार चुकीचं आहे, मला एवढं सांगा. जरांगे साहेबांची जी मागणी आहे ओबीसी प्रवर्गातून आहे, ही मागणी चुकीची आहे का नाही एवढं सांगा. चुकीची आहे हे आम्ही सरळ समजतो. का बरं चुकीची आहे? चुकीची आहे. का बरं चुकीची? कसे का बरं म्हणजे मी सांगतो, मराठा आरक्षण जी मागणी आहे, कुणबी समाजाला आरक्षण आहे. कुणबी म्हणजे मराठा हे माहीत असेल. होय. सगळाच मराठा कुणबी नाही आहे का? मग कुणबी म्हणजे शेतकरी हे तर मान्य करता. अहो कुणबी ही कुणबी आहे, कुणबी ही कुणबीच आहे, पण कुणबी मराठा आणि कुणबी ह्याच्यामधला अर्थ काय हे आम्हालाच काहीच कळणार. कुणबी म्हणजे शेतकरी, शेतकरी म्हणजे जो मराठा समाज शेती करतो तो. मग ब्राह्मण करतं सगळेच आहेत. हिंदू आधी देश हिंदू आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक शेतकरी आला, कुणबीच आला. आता ब्राह्मणाचा असला, तेल्याचा असला, माळ्याचा असला, कोणाचाही असू द्या, शेतकरीचा आहे. ओबीसी प्रवर्ग जेव्हा तयार करण्यात आला होता तेव्हा 12 बलुतेदाराला त्यांनी सामील करून घेतलेला आहे. त्यामध्ये कुणबी हा एक समाज घेतलेला आहे त्यांनी. जरांगे पाटील साहेबांची मागणी काय आहे की आम्ही पण कुणबी आहोत, मराठा म्हणजेच कुणबी आहे, कुणबी म्हणजे शेतकरी आहे. असं कामध्ये दुसरं नाही का, इतर समाज भरपूर आहेत आपले, ते त्यांना भेटले आरक्षण असं म्हणतायत. अहो काही जणाला भेटले नाही तसं म्हणा होतं. कोणत्या समाजाला राहिले? असं काय बोल. जरांगे पाटलाचं योग्य आहे, मराठ्याचं आरक्षण हिसकावून घेतलेलं आहे. घेतलेलं आहे. हा, तुम्हाला काय वाटतं कोण दिलं आरक्षण? आमचे मराठ्याचे आमदार गप बसले, छगन भुजबळनं चांग मारून घेतला. गप का बसले तुमचे मराठीचे आमदार? सांगा इथं आता, सांगा तुम्हीच सांगा, तुम्ही सांगा आता इथं. हा, प्रॉब्लेम हे आहे, बाकी काय नाही, एवढा प्रॉब्लेम आहे. त्याने त्यांना काढून साजवून घेतलं आणि मराठ्याला मागे टाकलं. फक्त मराठा समाजाच एकटा आरक्षणापासून वंचित आहे, सगळ्या समाजाला आरक्षण आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? ठीक आहे, का देऊ नये? द्यायला पाहिजे ना. द्यायला पाहिजे. फक्त मराठा समाजात आरक्षणापासून वंचित आहे म्हणतायत. इकडे बाबाला विचारूया. बाबा, फक्त मराठा समाज आरक्षणापासून वंचित आहे. आमच्याकडून तर ते आरक्षणच खतम केलेलं चांगलं आहे. सगळ्यांचंच आपल्या हिमतीवर नोकरी घ्यायचं, आपल्या हिमतीवर घ्यायचं. आरक्षण फिनिश, आरक्षण ह्याला मानतो आम्ही, त्याला म्हणतो. बाकी कशालाच मानत नाही आम्ही. ज्याला नोकरी पाहिजे आपल्या बलबुत्यावर घ्यायचं, शानमध्ये जाऊन.
हे मराठा नको ना, मुस्लिम नको ना, कुठला कोळी समाज नको ना, काहीच नको आहे याच्यात. सगळ्यांचं आरक्षण काढून घ्यावं, समान सगळ्यांना समान. असं चालावं. तर एक लास्ट प्रश्न विचारून शेवट करतोय. अभिमन्यू पवार साहेब आपल्या गावामध्ये जिंकून येतील का? चांगली लीड भेटेल का? आता हे पवार साहेबांनी तर आतापर्यंत जेवढे 10 वर्ष बसवराज पाटील गेलेत, दिनकर माने साहेब गेलेत 10 वर्ष करून, किसनराव जाधव राष्ट्रवादीतून 10 वर्ष करून गेलेत, त्यावेळेस काही कामं झालेली नाहीत. पण काम जे झालं आमच्या गावात आता सध्या ते पवार साहेबांनी केलेलं. पवार साहेब आम्ही ह्यांच्या कामाला मानतो. हां मानतो ह्यांना, आणि ह्यांनाच मतदान बी करतो. यांनाच मत. ह्यांनाच मतदान करतो. तर ठीक आहे, चालतं मित्रांनो. आपण नागरसोगा या गावामध्ये ज्येष्ठ मंडळी होती, त्यांचा कौल घेतलेला आहे. काही जणांचं म्हणणं होतं की पवारसाहेबांच्या हातून कामं कमी झालेली आहेत. काही जणांनी निकृष्ट दर्जाची कामं झाली आहेत. काही जणांचं म्हणणं आहे की खूप चांगली कामं झालेली आहेत. आपण बघितलेलंच आहे. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया आपल्या गावामध्ये. धन्यवाद.